मित्रांनो, आपण नाशिकच्या भटकंतीवरती आहेत आणि आज चौथा दिवस आहे. आपण अमोलच्या घरी मुक्कामाला आहे. आज सकाळपासूनच भरपूर पाऊस पडतोय म्हणून आम्ही कुठंच गेलो नाही. ह्या अमोलच्या मम्मी आहेत, आमच्यासाठी स्वयंपाक बनवतात. काकू, काय म्हणतो आजचा पाऊस? लय पाऊस आहे बाबा. सकाळपासून भरपूर पाऊस आहे. आज ब्रह्मगिरीला जायचा विचार होता, पण अजून आम्ही कुठंच निघलेलो नाही आहे. शक्यतो आज नाशिक शहर फिरू, नाशिक शहरातल्या काही साईट सीइंग्स करूया, बघूया. चला, ये आमचा सकाळचा नाश्ता. संदीप सर, कैसा लग रहा है खाना? बहुत अच्छा लग रहा है खाना, बहुत बढ़िया। ऐसा खाना तो 5 स्टार होटल में भी नहीं मिलता। हे रील स्टार गोपाळ शेठ, रील स्टार अमोल, या अमोलच्या मम्मी आहेत. याने या चुलीवरती सकाळपासून उठून एवढ्या पावसा पाण्याचं आमच्यासाठी जेवण बनवलंय, एकदम भारी. हे अमोलचे पप्पा आहेत. आपाचा विषय लय हार्ड आहे. आपा का क्रेडिटचं कार्ड आहे. आम्ही आज जरा असा ट्रेकमधनं रेस्ट घेतलाय. 4 दिवस झालं कंटिन्युअसली ट्रेकच करतोय. आज आम्ही नाशिक शहर फिरायला आलोय आणि आता आम्ही पोचलोय पंचवटीमध्ये. सीता गुहा वगैरे बघणार आहे, त्यानंतर काळाराम मंदिर. त्याचा प्रवास दाखवतो तुम्हाला. चला सगळ्यांना. तर बोल नाही, काफ़ी अच्छा लग रहा है। नासिक में आके नया शहर है, बहुत अच्छा शहर है यहाँ पर। आंबेवडी आम्ही नाशिकमध्ये येऊन ट्राय करतोय. त्या काकाने आम्हाला सांगितलं ट्राय करायला. ओके, चला कसं दुसरं आंबेवडी बहुत अच्छा लगा। पता आहे. आता सीतामातेच्या गुहेचं दर्शन घेतलं, 1 नंबर होतं. तिथं एक एक्झिबिशन पण आहे अंकल जी रात को आणि तसंच आता मी चालू करत तिथं काळाराम मंदिराला आलो. बघू शकता काळाराम मंदिराचं पूर्वद्वार आहे. काळाराम मंदिर बांधू शकता. शूटिंग आतमध्ये अलाउड नाही आहे. अंकल जी से पूछे यहाँ से कितने आदमी आते हैं रोज? तिथं किती लोक आहेत तर पण बऱ्यापैकी उत्तरेच हे हो ना. जास्त मद्रासी लोक असतात. मद्रासी लोक म्हणजे बऱ्यापैकी आहे ना, नॉन महाराष्ट्रीयन क्राऊडपेक्षा जास्त येतो इथं. साऊथ इंडिया आणि UP. मित्रांनो, काळाराम मंदिरात बसलोय. तुम्हाला प्रश्न पडत असेल, काळाराम मंदिर हे मंदिर पूर्ण पाषाणाने बनवलं आहे आणि प्रभू श्रीरामांची जी मूर्ती आहे ती पूर्ण पाषाणात बनवलेली आहे. त्याच्यामुळे या मंदिराला काळाराम मंदिर म्हणतात. याचा इतिहास खूप जुना आहे की प्रभू श्रीरामांनी वनवासात असताना इथे काही दिवस व्यतीत केले होते, म्हणून ह्या ठिकाणी हे प्रभू श्रीरामांचं मंदिर बांधलेलं आहे. त्याच्या पलीकडे सीताची गुहा आहे, सीतामातेची गुहा आहे, जे मी तुम्हाला मग दाखवली. हे मंदिर 1780 ते 1790 या 12 वर्षात बांधलं गेलेलं आहे. खूप सुंदर आणि ऐतिहासिक मंदिर आहे. खूप सगळा व्हिडिओ काढता येत नाही कारण की इथं व्हिडिओ काढायला बंदी आहे. तर तुम्ही नाशिकला कधी येणार असाल ना, तर नाशिकपासून एकदम जवळ आहे पंचवटीमध्ये. खूप सुंदर मंदिर आहे, नक्की विजिट करा. हे नाशिकचं सुप्रसिद्ध असं कपालेश्वर मंदिर. आपण आलो आत तिथं आतमधलं दर्शन दाखवतो तुम्हाला. चला. हे कपालेश्वरचं एक्झिट मंदिर बघून आपण बाहेर आलो. इथं काही उपमंदिर आहेत.
Thank you.